तर राज्यातल्या धरणांमध्ये सुद्धा अवघा 24.75% इतका जलसाठा आता शिल्लक आहे। पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 14%च पाणी शिल्लक राहिलं आहे। 20 जिल्ह्यांमध्ये 3,500 गावं वाड्या ह्या टँकरवर अवलंबून आहेत। पाऊस आणखीन लांबला तर भीषण पाणी टंचाई उद्भवेल। राज्यातल्या धरणांमध्ये एकूण उपयुक्त जलसाठा हा 357.5 टीएमसी म्हणजे जवळपास 24.75% इतकाच आहे। पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी 14% पाणीसाठा आहे। राज्यातील धरणांमधला जलसाठा मागच्या वर्षाच्या तुलनेत अर्थातच कमी आहे। पाऊस लांबल्यामुळे राज्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाईचं संकट ओढावलंय। राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये 3,500 गाववाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। पाऊस जर आणखीन लांबला तर राज्यातली ही पाणी टंचाई आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे। तर कुठल्या विभागात किती पाणीसाठा शिल्लक आहे बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर अमरावतीमध्ये 38% पाणीसाठा शिल्लक आहे। नागपूरमध्ये 36.53% पाणीसाठा शिल्लक आहे। कोकणात 30.70% इतकंच पाणी शिल्लक आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 27.83% पाणी शिल्लक आहे। नाशिकमध्ये 25% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। पुण्यात सर्वात कमी अर्थातच 14.57% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। तर या पाणी टंचाईमुळे जिल्हानिहाय टँकर संख्या किती आहे बघतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 218 टँकर सध्या पाणी पुरवठा करतायत। तर जालन्यामध्ये टँकरची संख्या 72 इतकी आहे। नाशिकमधल्या टँकरची संख्या 137 इतकी झाली आहे। अहिल्यानगरमध्ये 123 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। पुण्यात 95 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। तर यवतमाळमधल्या टँकरची संख्या 34 इतकी आहे। ठाण्यामध्ये 40 टँकर आहेत। रायगडमधल्या टँकरची संख्या 73 वर गेली आहे। रत्नागिरीत सुद्धा 18 टँकर मार्फत पाणी पुरवठा काही भागांमध्ये केला जातोय। पालघरमध्ये सुद्धा 38 टँकर कार्यरत आहेत।